त्यांना फोटोग्राफर, मुख्यमंत्री म्हणून चिडवलं. कोणी म्हटलं त्यांच्यात नेतृत्वच नाही, ते नेतृत्व करू शकत नाही. उद्धव ठाकरे जमिनीवर उतरले. उद्धव ठाकरेंनी आणि आदित्य ठाकरेंनी अख्खा महाराष्ट्र पेंजून काढला. मंडळी, कोणी त्यांना फोटोग्राफर मुख्यमंत्री म्हणून चिडवलं, तर कोणी फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्री म्हणून टीका केली. राज ठाकरे शिवसेना सोडून गेले, त्यासाठीही उद्धव यांना जबाबदार धरलं गेलं. तर शिंदेंच्या बंडासाठी देखील उद्धव ठाकरे यांनाच कारणीभूत ठरवलं गेलं. कोणी म्हणालं ठाकरे संपले, तर कोणी बोललं उद्धव ठाकरे राजकारणी नाहीत, तो त्यांचा पिंडच नाही. तर कोणी म्हणालं त्यांच्या भाषणात बाळासाहेबांसारखा कणखरपणा नाही, फक्त टोमणेच आहेत. कोणी म्हटलं त्यांच्यात नेतृत्वच नाही, ते नेतृत्व करू शकत नाही. अनेकांनी तर उद्धव ठाकरे संपले असं सुद्धा घोषित केलं. पण उद्धव ठाकरे बिथरले नाहीत. तर उद्धव ठाकरे जरा थांबले, थोडा वेळ घेतला, परिस्थितीचं आकलन केलं आणि मग प्रत्येक वेळी तितक्याच ऊर्जेनं बाउन्स बॅक केला. नेमके ते प्रसंग होते तरी काय? नेमकी कोणती होती परिस्थिती जेव्हा सगळ्यांना वाटलं की उद्धव ठाकरे संपले, पण तेव्हाच उद्धव ठाकरेंनी पुन्हा एंट्री मारली आणि जिंकून दाखवलं? याच मुद्द्यांचा सविस्तर आणि सखोल आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मंडळी, उद्धव ठाकरेंच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले ज्यावेळी अनेकांनी म्हटलं की उद्धव ठाकरे संपले. आता ते प्रसंग आणि त्या घटना कोणत्या, टप्प्याटप्प्याने समजून घेऊयात. यातली सगळ्यात पहिली घटना आहे 2005 सालची. 2005 मध्ये राज ठाकरेंनी शिवसेना सोडली आणि स्वतःचा मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा अनेकांनी म्हटलं की राज ठाकरेंच्या आक्रमक शैलीपुढे उद्धव ठाकरे टिकणारच नाहीत. राज ठाकरेंची भाषणशैली ही बाळासाहेबांच्या भाषणशैलीसारखी आहे, तर उद्धव ठाकरे मवाळ आहेत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना लयाला जाईल, तर राज ठाकरेंचा मनसे या महाराष्ट्रात उदयाला येईल असं म्हटलं गेलं. पण त्यावेळी सुद्धा उद्धव ठाकरे काहीही न बोलता शांत राहिले, आपलं काम करत राहिले. त्यांनी संघटन मजबूत केलं. त्यांनी पक्षावर आपली एक हाती पकड बनवून ठेवली. त्यांनी शिवसैनिकांना एकजूट करून ठेवलं आणि राज ठाकरेंच्या मनसेचा शिवसेनेवर परिणामच होऊ दिला नाही. पुढचा प्रसंग आहे 2012 सालचा. बाळासाहेब ठाकरे यांचं 2012 मध्ये निधन झालं. बाळासाहेबांच्या निधनानंतर एकच चर्चा होती की आता शिवसेना आणि उद्धव ठाकरे संपले. बाळासाहेब होते म्हणून उद्धव होते असं अनेकांनी त्यावेळी म्हटलं. उद्धव ठाकरे त्यावरही काहीच बोलले नाहीत. उद्धव ठाकरेंनी शांततेत आपले राजकीय डावपेच टाकलेत आणि नंतरच्या काळात शिवसेनेला जास्तीत जास्त यश कसं मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न केलेत. किंबहुना त्यांनी ते यश मिळवून सुद्धा दिलं. पुढे 2014 मध्ये लोकसभा निवडणुका एकत्रितपणे लढवल्यानंतर भाजप आणि शिवसेना या वेगवेगळ्या झाल्यात. विधानसभा निवडणुका दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढवल्या. त्यावेळी असं बोललं गेलं की उद्धव ठाकरेंनी मोठी चूक केली, शिवसेनेला अपेक्षित यश मिळणार नाही असे सुद्धा अंदाज वर्तवण्यात आले. पण उद्धव ठाकरेंनी त्यावेळी सुद्धा अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदी, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या सर्वांच्याच विरोधात जोरदार प्रचार केला. आपलं धोरण महाराष्ट्रासमोर ठेवलं आणि निकालामध्ये शिवसेना भाजपनंतर राज्यात दुसरा मोठा पक्ष म्हणून निवडून आला. पुढे भाजप आणि शिवसेनेने सोबत सत्ता स्थापन केली. भाजप आणि सेना सत्तेत असतानाही भाजपने 2017च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात स्वबळावर लढण्याचा नारा दिला. तेव्हाही असं बोललं गेलं की आता मुंबई शिवसेनेच्या हातून गेली. पण तेव्हाही शिवसेना मुंबई महानगरपालिकेत सर्वात मोठा पक्ष म्हणून जिंकून आली आणि मुंबईत स्वतःचा महापौर बसवण्यात त्यांना यश मिळालं. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेने युतीत निवडणुका लढवल्या होत्या. त्या निवडणुकीत जागा वाटपामध्ये भाजपाने दबाव तंत्राचा पूर्णपणे वापर केला. हवा तो मतदारसंघ हव्या तितक्या जागा मिळवून घेतल्या. भाजपाने सगळं काही आपल्या मनमर्जीने घडवून आणलं. पण या सर्व प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंनी कुठेही विरोधाची भूमिका घेतली नाही. उद्धव ठाकरेंनी कधीही नाराजी दर्शवली नाही. उद्धव ठाकरेंची बॉडी लँग्वेज हे सांगत होती की भाजप केंद्रातल्या सत्तेचा वापर करून शिवसेनेवर दबाव तंत्र वापरतोय. कधी काळी महाराष्ट्रात मोठा भाऊ असणारा शिवसेना 2019च्या विधानसभा निवडणुकीत मात्र लहान भावाच्या भूमिकेत आला होता. उद्धव ठाकरेंनी त्या निवडणुकीत ही भूमिका अत्यंत सहजपणे स्वीकारली, कारण त्यांना पक्ष मजबूत करायचा होता. त्यांना पक्षाला पुढे न्यायचं होतं. शेवटी उद्धव ठाकरेंच्या या राजकीय कुशलतेनेच त्यांना फळ मिळालं होतं. निकाल लागला. भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला. त्या पाठोपाठ शिवसेना 2 नंबरचा पक्ष म्हणून निवडून आला होता. पण भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेची गरज होती. इतकंच काय तर राज्यात कोणालाही सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेला सोबत घेणं गरजेचं होतं. शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढलेली होती. आणि तेव्हा निकालाच्या पहिल्या दिवशी शिवसेनेने हे जाहीर केलं की मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल आणि तिथूनच जन्म झाला महाविकास आघाडीचा. पुढे महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिलेला शब्द खरा करून दाखवला आणि महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. महाविकास आघाडीचं सरकार 2.5 वर्ष चाललं, पण त्यानंतर शिवसेनेला आधारीदारी एक गोष्ट खाडी घडली. 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी बंड केलं. शिवसेनेचे 40 आमदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. शिंदेंनी भाजपसोबत मिळून सरकार स्थापन केलं.
तेव्हाही लोक म्हणाले की उद्धव ठाकरे संपले, पण उद्धव ठाकरेंनी तेव्हापासूनच खरी लढाई लढायला सुरुवात केली. उद्धव ठाकरे जमिनीवर उतरले. उद्धव ठाकरेंनी आणि आदित्य ठाकरेंनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. तळागाळातल्या शिवसैनिकांना ॲक्टिव्ह केलं आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एक अभूतपूर्व उलटफेर घडवून आणला. महाराष्ट्रात भाजपाला मोठ्या प्रमाणात पराभव स्वीकारावा लागला. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात लढणाऱ्या महाविकास आघाडीने महाराष्ट्रात प्रचंड यश मिळवलं. इतकंच काय तर एकनाथ शिंदेंच्या प्रणेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे जास्त खासदार निवडून आलेत. लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीत काँग्रेसला सर्वात जास्त जागा मिळाल्या होत्या. म्हणून विधानसभेच्या तोंडावर चर्चा सुरू झाल्या की महाविकास आघाडीत काँग्रेसच मोठा भाऊ असणार आहे, काँग्रेस सर्वात जास्त जागा घेईल. पण असं घडलं नाही. उद्धव ठाकरेंनी तिथे सुद्धा आपली बार्गेनिंग पॉवर वाढवून घेतली आणि त्यांना हव्या तिथ्या जागा मिळवून त्यांनी जागा वाटपामध्येही पहिला विजय मिळवला. विधानसभा निवडणुकांचे निकाल महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडणारे नव्हते. महाविकास आघाडीला मोठा पराभव स्वीकारावा लागला. विरोधी पक्ष नेता मिळवण्या इतपतही एखाद्या पक्षाला जागा मिळाल्या नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला फक्त 20 आमदार निवडून आणता आले. अशात पुन्हा चर्चा सुरू झाल्या की उद्धव ठाकरे संपले. पण ठाकरेंनी पुन्हा एकदा डाव टाकला आणि हा डाव भल्या भल्यांना हादरवून गेला. तो डाव होता ठाकरे ब्रँडचा एकत्रीकरणाचा. उद्धव ठाकरेंनी मराठीच्या निमित्ताने राज ठाकरेंना साथ घातली. पुढे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात भेटीगाठी वाढल्या. दोघं भावांनी एकत्रितपणे मेळावा घेतला. महाराष्ट्रातल्या ठाकरे प्रेमींसाठी तो दिवस जणू काही स्वप्नवतच होता. आणि आता परिस्थिती अशी आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघं भाऊ एकत्रितपणे सरकारच्या विरोधात लढतायत. विरोधी पक्षाचं ते चेहरा झालेत. निवडणूक आयोगाला सुद्धा धारेवर धरतायत. सरकारच्या चुकीच्या धोरणांवर आवाज उठवतायत. मराठीचा मुद्दा त्यांनी पुन्हा एकदा लावून धरलाय आणि येणाऱ्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचं कॉम्बिनेशन पुन्हा एकदा प्रभावी ठरण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. अशा अनेक गोष्टी उद्धव ठाकरेंच्या आयुष्यात वेळोवेळी घडल्या. अनेक वेळा त्यांना बॅकफूटवर यावं लागलं. पण आलेल्या संकटांना तितक्याच मजबूतीने सामोरं जाणं आणि त्यावर मात करून विजय मिळवणं हे उद्धव ठाकरेंच्या जणू स्वभावातच आहे. द कझिन्स ठाकरे या पुस्तकातून धवल कुलकर्णी एका प्रसंगाचं वर्णन करतात. हा प्रसंग राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचा आहे. राज ठाकरे त्यांच्या मित्रांबरोबर बॅडमिंटन खेळायला जायचे. उद्धव ठाकरेही त्यांच्यासोबत दादरला जायचे. एकदा खेळता खेळता उद्धव ठाकरे पडले आणि उद्धव ठाकरेंना सर्वच हसले. पण त्यानंतर उद्धव ठाकरे दादरला गेलेच नाहीत. उद्धव ठाकरेंनी प्रण केला आणि त्यांनी बांद्र्याच्या MIG क्लबमध्ये बॅडमिंटनचं प्रशिक्षण घेतलं आणि पुन्हा 6 महिन्यानंतर उद्धव ठाकरे दादरला बॅडमिंटन खेळायला गेले आणि तेव्हा ते एका चॅम्पियन बॅडमिंटनपटूसारखे बॅडमिंटन खेळत होते. अगदी ही जिद्द आणि हे साहस उद्धव ठाकरेंनी आपल्या राजकीय जीवनात बाळगलंय. त्यांनी बोलण्यापेक्षा करून दाखवण्यावर जास्त विश्वास ठेवला. असे हे उद्धव ठाकरे ज्यांना लोकांनी फोटोग्राफर म्हणून हिणवलं, फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्री म्हणून चिडवलं, तर कधी त्यांना घरकोंबड्या म्हणून सुद्धा टीका करण्यात आली. काहींनी ते राजकारणी नाहीतच, त्यांच्यात नेतृत्व क्षमताच नाही अशी सुद्धा टीका केली. पण त्याच उद्धव ठाकरेंनी वेळोवेळी उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीवर मात करत स्वतःला आणि स्वतःच्या पक्षाला टिकवून ठेवलं. ते स्वतःला सिद्ध करत गेले. बाकी तुम्हाला काय वाटतं? येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे हे शिवसेनेला पुन्हा यश मिळवून देतील का? कमेंट करून नक्की सांगा.